हॅलो ॲनिमल, सॉरी, हॅलो प्रेक्षकांनो. हा व्हिडिओ बनवण्याचं निमित्त ॲनिमल आहे नक्कीच. आता मराठी रंगभूमीवर एक छानसं नाटक आलं आहे ॲनिमल नावाचं. ॲनिमल पिक्चरवरती जाऊ नका रणवीर सिंगचं, त्याचा आणि याचा काही संबंध नाही. तर माझ्या एका मित्रासोबत हे नाटक मी बघायला गेलो, ॲनिमल. तुम्ही पण बघा, खूप सुंदर नेपथ्य, रंगभूषा आणि वेगळा प्रयोग आहे. आणि सिद्धार्थ जाधवसारख्या धुरंधर अभिनेत्याने आपल्या अभिनयाच्या बळावर हे नाटक अगदी उचलून नेलं आहे. आणि लेखन दिग्दर्शन तर लाजवाब. महेश नांजरेकर सरांबद्दल तर बोलायलाच नको. खूप सुंदर नाटक. मराठी इंडस्ट्रीमध्ये कारकीर्द जमवण्यासाठी, आपली पडद्यावरती कारकीर्द करण्यासाठी, सुपरस्टार होण्यासाठी गावाकडून येणाऱ्या एका तरुणाची व्यथा आणि कथा मांडणारे हे नाटक आहे. की असे अनेक तरुण येतात आपलं गाव सोडून आणि इथे येऊन ह्या क्षेत्रात आपलं नशीब आजमवताना काय त्यांच्या नशिबी येतं हे या नाटकात दाखवण्यात आलेलं आहे. आणि फार उत्कृष्टपणे अभिनयामुळे नाटक एकदम वरच्या दर्जाचं झालेलं आहे. हा खरं तर मी पण एक ज्युनियर आर्टिस्ट आहे आणि सध्या जे काय चाललं आहे मराठी इंडस्ट्रीमध्ये त्याचा मी पण अनुभव घेत आहे. मी एका मित्रासोबत हे नाटक पाहायला थिएटरमध्ये गेलो आणि बघितलं तर नाटक 50% थिएटर भरलेलं होतं आणि हळूहळू ते 60-70% भरलं. पण बाल्कनीची तिकीट अवेलेबल नव्हती. बाल्कनी बंदच बुकिंगसाठी. आणि मला हा वाईट अनुभव तिसऱ्यांदा आला मराठी नाटकाच्या बाबतीत. की हल्ली ही एक वाईट प्रथा पडायला लागली आहे की बाल्कनीचं बुकिंगच नाही देत. खालचं तिकीट घ्या आणि बघा. आता प्रेक्षक थिएटरवरती गेला म्हटल्यानंतर ट्रॅव्हलिंग खर्च असतो, फॅमिलीला घेऊन गेलेला असतो, तर तो परत तर नक्कीच जाणार नाही. शेवटी एक हे असतं की आता आलो आहेच नाटक बघायला तर बघूनच जाऊया. आणि मग त्याचा खर्च हा न परवडणारा बोकांडी बसतो. सगळेच काय प्रेक्षक सधन नसतात, तरी मराठीच्या प्रेमापोटी आलेले असतात. आणि खास करून मला ह्या नाटकामध्ये हे खटकलं कशासाठी, बाल्कनीची बुकिंग बंद, की हा नाटकाचा प्रेक्षक वर्ग आहे हा उदयोन्मुख कलाकारांसाठी त्यांचं जे स्ट्रगल चाललं आहे त्या विषयावर आधारित एक नाटक आहे. त्यामुळे तो प्रेक्षक वर्ग तर मोठ्या संख्येने येणार. आज ज्युनियर आर्टिस्टला मराठी इंडस्ट्रीमध्ये 500 ते 1000 रुपये देऊन बोलवण केली जाते. ते सुद्धा पैसे वेळेवर मिळतील याची काय गॅरंटी नाही. आणि रोज काम मिळेल असं नसतंच. आणि तरीही तो माणूस जर नाटकाला यायचा म्हटलं तर एवढे पैसे खर्च करून तो थिएटरला बसेल का, हा एक वादाचा मुद्दा आहे. मराठी प्रेक्षक नाटकावर भरभरून प्रेम करतात, ह्यात काहीच वाद नाही. पण पूर्वीची आम्ही नाटकं ज्यांना परवडत नाही ते बाल्कनीत बसून बघत होते, त्यांची ही संधी का हिरावून घेतली जाते. मराठी नाट्य निर्मात्यांनी याच्यावर विचार करायची वेळ आलेली आहे. महेश नांजरेकर सर त्यांच्या रीलमध्ये म्हणतात की साऊथच्या इंडस्ट्रीमधले प्रेक्षक आपल्या भाषेवर प्रेम करतात, थिएटरमध्ये जाऊन चित्रपट पाहतात. पण त्याला नाण्याची दुसरी बाजू पण आहे असं मला वाटतं. कारण तिथला उद्योगपती किंवा व्यावसायिक त्या इंडस्ट्रीमध्ये भरपूर पैशाची इन्व्हेस्टमेंटसुद्धा करतात आणि त्यामुळे दर्जेदार निर्मिती पण तयार होते. ते पिक्चर पाहताना कुठेही निर्मिती मूल्य कमी दर्जाची वापरली जात नाहीत. हिंदी सिनेमाला, इंग्रजी सिनेमाला मागे टाकेल एवढा निर्मितीसाठी खर्च केला जातो. त्यामुळे थिएटरमध्ये जाऊन ते चित्रपट बघायलाही प्रेक्षकांचे पैसे वसूल होतात. प्रेम तर त्यांचं आहेच, नो डाऊट. मराठीमध्ये मात्र अमराठी व्यावसायिक चित्रपटात पैसे गुंतवताना दिसतात बहुसंख्येने. मराठी फार मोजके. आणि त्याच्यामुळे होतं काय, कमीत कमी पैशामध्ये ते पिक्चर काढायला बघतात आणि त्यामुळे त्याचं दर्जेदार जे निर्मिती मूल्य असतं ते नाही राहत. आणि अशा वेळेला मराठी प्रेक्षक हिंदी किंवा इंग्रजी चित्रपटांकडे वळतो.
तर सर्वस्वी त्याला दोष देता येणार नाही. तरी मराठी उद्योगपती व्यावसायिकांनी सुद्धा आपल्या मराठी इंडस्ट्रीमध्ये पैसे गुंतवायला हवेत, त्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. आणि दुसरी गोष्ट, आपल्याकडे ते उद्योगपती वगैरे आहेत जास्तीत जास्त कोण, ते साखर कारखाने आणि वाईन ह्याच्यामध्ये दिसतात. बाकी तर इंजिनिअरिंग किंवा इतर प्रोडक्शनमध्ये मराठी व्यावसायिक फार हाताच्या बोटावर मोजण्यासारखे दिसतात. हा मुद्दा राहिला अलहिदा, विषयांतर झालं आहे. तरीही ह्या नाटकाचा जो विषय आहे त्यातसुद्धा सादरीकरण छान आहे, अभिनय छान आहे, पण विषयांतरच झालेला आहे. की मराठी कलाकार सुपरस्टार होण्यासाठी आलेला जो कलाकार आहे त्याची जी दुरावस्था किंवा अपयशी आयुष्य दाखवत असताना 70% तर त्याचंच ते आयुष्य ह्या कलाकारांचं दाखवायला पाहिजे होतं. पण इतर सामाजिक गोष्टींवरती जास्त चर्चा झालेली आहे. अर्थात ती आवडते, बघताना ऐकताना वाईट नाही वाटत किंवा चुकीची नाही वाटत. की इतर सामाजिक उणिवांवरती फार चपखलपणे महेश मांजरेकर सरांनी बोट ठेवलेलं आहे आणि सिद्धार्थ जाधव या धुरंधर कलाकाराने ते फार उत्कृष्टपणे व्यक्तसुद्धा केलेलं आहे, नो डाऊट. पण तरीही की इथे उदयोन्मुख कलाकार नशीब आजमावण्यासाठी जेव्हा येतात मराठीतून, गावातून, खेड्यातून, तेव्हा काय एक त्यांच्यावरती संकट ओढवतात ती अगदी अंगावर येण्यासारखी असतात. अगदी ती दाखवली गेली पाहिजे होती तशी नाटकामध्ये, की इतकं आयुष्य खडतर आहे का यांचं असं दिसलं पाहिजे त्या नाटकामध्ये. त्यासाठी अनेक प्रसंग पेरता आले असते या नाटकामध्ये, पण त्याची पेरणी कुठेतरी कमी पडलेली आहे. त्यामुळे नाटकाचा मूळ विषय जितक्या हृदयद्रावक पद्धतीने समोर यायला पाहिजे, जसा तो एकच प्यालामध्ये येतो, नटसम्राटमध्ये येतो, तसा तो येत नाही. त्याच्यामुळे एकच प्याला नाटकातून जसा संदेश मिळतो, नटसम्राट नाटकातून जसा संदेश मिळतो, किंवा अनेक मराठी नाटकातून एक संदेश मिळतो त्या त्या वर्गाला, प्रेक्षकांना, तसा संदेश देण्यामध्ये ॲनिमल नाटक कुठेतरी थोडंसं कमी पडतं, एवढं नक्की. मात्र ह्या नाटकाचं निर्मितीमूल्य दर्जेदार आहे, अभिनय दर्जेदार आहे, एक वेगळा प्रयोग आहे, बघायला तसा पैसा वसूल नाटक आहे, सामाजिक भान देणारं, जाणीव देणारं नाटक आहे. म्हणून मराठी प्रेक्षकाने थिएटरमध्ये एकदा जाऊन हे नाटक नक्कीच बघायला हवं. खास करून यातले दिग्दर्शक, नेपथ्यकार आणि कलाकार यांना दाद देण्यासाठी, कारण हा वेगळा प्रयोग आहे, हे धाडस त्यांनी केलेलं आहे आणि त्याला आपल्याकडून पाठिंबा प्रेक्षकांकडून मिळायलाच हवा. तर जाताय ना ॲनिमल नाटक बघायला थिएटरमध्ये, लवकरच व्हिजिट करा. बाय.